अष्टविनायक यात्रा भक्तीची आणि श्रद्धेची. लोक सहसा परंपरेनुसार ही यात्रा करतात, पण त्यात डिस्टन्स आणि वेळ खूप वाढतो. आमच्यासोबत बाबा होते, त्यामुळे त्यांचा कम्फर्ट आणि कमीत कमी प्रवास ही आमची प्रायोरिटी होती. नमस्कार, मी संकेत आणि माझ्यासोबत रश्मी घेऊन आलो आहोत पुण्याहून अष्टविनायक यात्रेचा एक कन्व्हिनियंट रूट. आमच्या प्रवासाची सुरुवात झाली ती म्हणजे पुण्याच्या अगदी जवळ असलेल्या थेऊर गावच्या चिंतामणीपासून. खरं तर परंपरेनुसार मोरगावला पहिले जातात, पण पुण्याहून निघताना डिस्टन्स आणि ट्रॅफिकचा विचार केला तर थेऊर आधी घेणं हे आम्हाला कन्व्हिनियंट वाटलं. पुण्याहून वाघोली केसनांद ह्या मार्गाने आम्ही थेऊरला पोहोचलो. मुळामुठा नदीच्या काठी वसलेलं हे चिंतामणीचं रूप पाहून मनाला एक वेगळीच उभारी मिळते. मंदिराचा परिसर अतिशय शांत आणि प्रसन्न आहे. या गणपतीला चिंतामणी का म्हणतात माहितीये? कारण गणपतीने कपिला ऋषींचे हरवलेले चिंतामणी रत्न याच ठिकाणी परत मिळवून दिले होते. दुसरं म्हणजे या मंदिराला मोठा पेशवेकालीन इतिहास आहे. थोरले माधवराव पेशवे हे बाप्पांचे निसिम्म भक्त होते आणि त्यांनी आपल्या आयुष्यातील शेवटचा काळ याच पवित्र वास्तूत घालवला होता. त्यामुळे या जागेला एक वेगळं ऐतिहासिक महत्त्व सुद्धा आहे. थेऊरवरून अवघ्या काही वेळातच आम्ही पोहोचलो मोरगावला. अष्टविनायकातलं हे सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं स्थान. इथली गोष्ट खूप रंजक आहे. गणपतीने सिंधू नावाच्या राक्षसाचा वध याच ठिकाणी केला होता. बाप्पाचं वाहन मोर इथे असल्यामुळे याला मयुरेश्वर म्हणतात. तुम्ही जर निरखून पाहिलं तर या मंदिराची रचना एखाद्या भक्कम किल्ल्यासारखी आहे, जी खूपच इम्प्रेसिव्ह वाटते. मंदिराच्या गाभाऱ्यातली ती मूर्ती आणि तिथली शांतता पाहून मन प्रसन्न झालं. बाप्पाचं हे रूप डोळ्यात साठवून आम्ही निघालो आमच्या प्रवासातल्या तिसऱ्या गणपतीकडे, म्हणजेच सिद्धटेककडे. भीमा नदीच्या काठी वसलेलं हे सिद्धिविनायकाचं मंदिर अष्टविनायकातील ही एकमेव मूर्ती आहे ज्याची सोंड उजवीकडे वळलेली आहे. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी मधु आणि कैटभ या राक्षसांचा वध करण्यासाठी इथे गणपतीची आराधना केली होती. त्यांना इथे यश म्हणजेच सिद्धी मिळाली, म्हणून याला सिद्धिविनायक म्हणतात. पुढं आम्ही निघालो पुणे अहमदनगर हायवेवर असलेल्या प्रांजणगावच्या महागणपतीकडे. इथल्या विशाल महाद्वाराची भव्यता पाहून आपण खरोखरच भारावून जातो. असं म्हणतात की भगवान शंकरांनी जेव्हा त्रिपुरासुराचा वध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना सुरुवातीला यश आलं नाही. मग त्यांनी याच ठिकाणी गणपती बाप्पाची आराधना केली आणि त्यानंतरच त्यांना त्रिपुरासुराचा पराभव करणं शक्य झालं. म्हणून याला महागणपती म्हणतात. तो देव ज्याने खुद्द महादेवालाही यश मिळवून दिलं. पुढं आम्ही पोचलो ओझरला. या गणपतीला विघ्नेश्वर का म्हणतात? इथल्या कथेनुसार विघ्नासूर नावाच्या राक्षसाने देवांना खूप त्रास दिला होता. गणपतीने त्याचा पराभव केल्यावर त्या राक्षसाने बाप्पांना शरण जाऊन विनंती केली की त्याचं नाव बाप्पाच्या नावासोबत जोडलं जावं. म्हणून याला विघ्न ईश्वर म्हणजेच विघ्नेश्वर म्हणतात, जो आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतो. मंदिराच्या आजूबाजूला असलेली भक्कम तटबंदी आणि उंचावर असलेली दीपमाळा बघण्यासारखी आहे. मंदिराचा कळस सोन्याचा असून तो सूर्यप्रकाशात खूपच तेजस्वी दिसतो. इथलं प्रसन्न वातावरण पाहून पुढच्या प्रवासासाठी नवी ऊर्जा मिळते. अष्टविनायक यात्रेचा पहिला दिवसाचा प्रवास इथं थांबवू शकतो. इथल्या भक्त निवासात राहण्याची उत्तम सोय आहे. कुकडी नदीच्या काठावर शांत वातावरणात रात्रीचा मुक्काम केल्यामुळे प्रवासाचा सगळा थकवा निघून जातो आणि दुसऱ्या दिवशीच्या प्रवासासाठी आपण एकदम फ्रेश होतो. ओझरपासून जवळच लेण्याद्रीचा गिरिजात्मज आहे. लेण्याद्रीच्या पायथ्यावरून समोरच आपल्याला स्वराज्याचं स्फूर्तिस्थान म्हणजे किल्ले शिवनेरी दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि बाप्पांचं हे जागृत देवस्थान एकाच ठिकाणी इतिहास आणि भक्तीचा असा संगम होणं हे खरोखरच भाग्याचं आहे. डोंगरात कोरलेल्या या लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी 300 पायऱ्या चढाव्या लागतात. वयोवृद्ध लोकांसाठी इथे पालखीची सोय सुद्धा उपलब्ध आहे. याला गिरिजात्मज का म्हणतात? माता पार्वतीने गणपतीला पुत्र स्वरूपात मिळवण्यासाठी याच ठिकाणी 12 वर्षे कठोर तपश्चर्या केली होती. हा पूर्ण परिसर 30 बौद्ध लेण्यांचा समूह असून 7व्या लेणीत बाप्पांचं हे स्वयंभू स्थान आहे.
लेण्याद्रीवरून आमचा प्रवास वळला कोकणाकडे, पालीच्या बल्लाळेश्वराकडे. अष्टविनायकातला हा असा एकमेव गणपती आहे ज्याचं नाव एका भक्ताच्या नावावरून पडलंय. बाल गणेश भक्त बल्लाळ याच्या निसीम भक्तीवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला इथे दर्शन दिलं आणि स्वतःचं नाव त्याच्या नावाशी जोडून घेतलं. इथे दर्शनाची एक खास पद्धत आहे. मुख्य बल्लाळेश्वराच्या दर्शनाआधी आपल्याला धोंडी विनायकाचं दर्शन घ्यावं लागतं. धोंडी विनायक ही तीच मूर्ती आहे जिची पूजा स्वतः बल्लाळ करायचा. या मूर्तीचं दर्शन घेतल्याशिवाय ही यात्रा पूर्ण मानली जात नाही. मंदिराचं लाकडी कोरीव काम आणि भव्य सभा मंडप पाहून आपण मंत्रमुग्ध होतो. इथल्या दगडी भिंती आणि शांत वातावरण मनाला खूप उभारी देतं. इथलं दर्शन घेऊन आम्ही आमच्या यात्रेच्या शेवटच्या टप्प्याकडे निघालो, जे होतं महाड. आमच्या अष्टविनायक यात्रेचा शेवटचा आणि 8वा थांबा होता महाडचा वरदविनायक. इथली कथा सांगायची म्हणजे ऋषी गृत्स्यमद यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन बाप्पांनी त्यांना दर्शन दिलं आणि आशीर्वाद म्हणून वर दिला. म्हणूनच याला वरदविनायक असं म्हटलं जातं. या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे 1892 पासून सतत तैवत असलेला नंदादीप. असं म्हणतात की हा दिवा गेल्या 100 वर्षाहून अधिक काळ कधीही विझलेला नाही. इथली मूर्ती स्वयंभू असून ती एका तलावात सापडली होती. निसर्गरम्य कोकणात आणि शांत वातावरणात बाप्पाचं हे रूप डोळ्यात साठवून आमची ही 2 दिवसांची यात्रा यशस्वीरित्या पूर्ण झाली. असा होता आमचा हा अष्टविनायक प्रवासाचा कन्व्हिनियंट रूट. वयोवृद्धांसोबत किंवा फॅमिलीसोबत कमीत कमी वेळेत ही यात्रा कशी पूर्ण करायची याचा हा एक छोटासा प्रयत्न होता. या प्रवासाची माहिती देताना आमच्याकडून काही तांत्रिक किंवा पौराणिक माहितींमध्ये काही चूक झाली असल्यास क्षमस्व. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. अशाच नवनवीन ट्रॅव्हल गाईड्स आणि फॅमिली ब्लॉग्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन प्रवासात. गणपती बाप्पा मोरया.